दमदार 10 या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत एका भीषण अपघाताच्या बातमीनं। ओडिशातल्या बालासोर जिल्ह्यात 2 एक्सप्रेसची मालगाडीला धडक बसून भीषण अपघात झाला। या तिहेरी अपघातामध्ये आतापर्यंत 294 जणांचा मृत्यू झालाय, तर 750हून अधिक जण या अपघातात जखमी झाले। या अपघातानं पुन्हा एकदा भारतीय रेल्वेच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले। ओडिशात बालासोर जिल्ह्यातल्या बहिनगाव स्टेशनजवळ शुक्रवारी भीषण रेल्वे अपघात झाला। कोरोमंडल एक्सप्रेसचे कोच B2 ते B9 हे डबे रुळावरून घसरले। त्यानंतर B1 हा कोच आणि इंजिनही रुळावरून घसरलं। या घसरलेल्या डब्यांना मालगाडीनं धडक दिली। मागून येणारी हावडा मेल सुद्धा येऊन धडकली। अपघात इतका भयंकर होता की तिन्ही गाड्यांचे अनेक डबे रुळावरून घसरले आणि उलटेपालटे झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओडिशाच्या बालासोर मधल्या अपघात स्थळाची पाहणी केली। त्याचप्रमाणे रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेत त्यांची विचारपूस केली। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही शनिवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला। और जो भी दोषी पाया जाएगा उसको सख्त से सख्त सजा हो, वो भी इंक्वायरी करेंगे और इस प्रॉब्लम के, इस एक्सीडेंट के रूट कॉज में जाएंगे। किस कारण से ये प्रॉब्लम हुई। रेल्वे प्रवास सुरक्षित प्रवास मानला जातो, पण ओडिशातील या भीषण अपघातामुळे रेल्वे प्रवासावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। ओडिशातील महाभयंकर रेल्वे अपघातात 294 जणांचा बळी गेला। 294 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित होतोय। शिवाय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जाते। ओडिशाच्या बालासोरमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला। गेल्या 2 दशकातील हा सगळ्यात मोठा रेल्वे अपघात असल्याचं बोललं जात आहे। या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे। मोठ्या ॲक्सिडेंटची जबाबदारी स्वीकारून 5 रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिलाय। तशा पद्धतीने ह्याही रेल्वे मंत्र्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे। या चौकशी समितीचा अहवाल पब्लिक केला पाहिजे, प्रकाशित केला पाहिजे, दडवून ठेवता कामा नये। ओडिशातील रेल्वे अपघातानं पुन्हा एकदा भारतीय रेल्वेच्या सर्व अपघातांची आठवण करून दिली। 1956 साली तामिळनाडूच्या अरियालूरमध्ये रेल्वे अपघातात 112 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। त्यावेळी तत्कालीन रेल्वे मंत्री लालबहादूर शास्त्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला होता। 1999 मध्ये आसाममध्ये झालेल्या रेल्वे अपघातानंतर तत्कालीन रेल्वे मंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिला होता। या अपघातात 290 जणांना आपले प्राण गमावे लागले होते। ओडिशा घटनेनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मात्र राजीनाम्याच्या मुद्द्यावर मौन बाळगलंय। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीची सध्या जोरदार चर्चा आहे। त्यांच्या पक्षांतराबद्दल सध्या अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। अशात पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरती या संदर्भात आपली भूमिका मांडली। गोपीनाथ मुंडेंच्या 9व्या स्मृती दिनाच्या निमित्तानं पंकजा मुंडे यांनी त्यांना अभिवादन केलं। यावेळी पंकजा यांच्या संयमाचा बांध फुटल्याचं पाहायला मिळालं। 2019च्या विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर 2 डझन आमदार खासदार झाले, मात्र आपण पात्र वाटलो नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली। लवकरच अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। अमित शहा मी त्यांची भेट घेणार, मी त्यांना याच वेळी एका कार्यकर्त्यानं वेगळा पक्ष काढण्याची मागणी पंकजा मुंडे यांच्याकडे केली। आपल्याला एखादी भूमिका घ्यायची असेल तर सगळ्यांना बोलावून जाहीररित्या मांडू असं पंकजा मुंडे म्हणाल्या। अशीच तुम्हाला सर्वांना बोलवेल आणि तुमच्या समोर बसून बिनधास्त भूमिका घेईल। महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे, कारण भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धडाकेबाज भाषणात तसे संकेत दिले। दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 9व्या पुण्यस्मृती दिनानिमित्तानं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं। खडसे यांनी पंकजा मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी सुद्धा भेट घेतली। आपल्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं खडसे म्हणाले। राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची बीडच्या परळी इथल्या यशस्वी निवासस्थानी जाऊन भेट घेतली। यावेळी रोहिणी खडसे आणि प्रीतम मुंडे यांची देखील उपस्थिती होती। यावेळी खडसे आणि पंकजा मुंडे यांच्यात 30 मिनिटं चर्चा झाली। पंकजा मुंडे या भाजपमध्ये अस्वस्थ नाही तसं वातावरण रंगवण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यांचे भाषणातील अर्धे वाक्य दाखवले, संपूर्ण भाषण दाखवलं नाही असं देखील एकनाथ खडसे म्हणाले। इथं वादळ येणार होतं, पण त्याची दिशा बदलली असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। आणि त्या शब्दाचा मग काही वेगळा अर्थ काढून त्यामध्ये मग पंकजाताई नाराज आहेत, मग पक्षामध्ये त्यांना न्याय मिळत नाही वगैरे असं एक चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला जातो। मुंडे साहेबांचं वादळी जीवन होतं आणि वादळाची लेक आहे मी। वादळाचं आता इथं वादळ येणार होतं,
त्याची डायरेक्शन बदलली. असं आहे आमचं लाईफ. खडसे यांचं भाजपमध्ये खच्चीकरण झाल्यानं त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. पंकजांना डावललं जात असल्याची त्यांच्या समर्थकांची भावना आहे. या पार्श्वभूमीवर खडसे आणि पंकजांच्या झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. भाजपमध्ये अस्वस्थ असलेल्या पंकजा मुंडे यांना आपल्याकडे खेचण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये जणू चढाओढ लागली आहे. आधी शिवसेनेचा ठाकरे गट, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता काँग्रेसने त्यांना खुली ऑफर दिली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपनं अडगळीत टाकल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. पंकजा मुंडे यांनीही त्यांच्या मनातल्या अस्वस्थतेला अनेक वेळा वाट करून दिली. त्यामुळे मवियातील नेते त्यांना आपल्या पक्षात येण्याचा सल्ला देत आहेत. आधी ठाकरे गट, पुढे राष्ट्रवादी आणि आता काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना दार उघडं असल्याचं म्हणत खुली ऑफर दिली आहे. त्यावर भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावलाय. पंकजाताईसाठी तर सर्वांचे दरवाजे खुले, काँग्रेसचा सुद्धा दरवाजा खुला आहे. पंकजाताई आज जातील की नाही मला माहीत नाही, पण अनेक काँग्रेस मागे बाहेर पडतील हे खरं आहे. आता दरवाजा उघडा आहे. वर्षभरापूर्वी भाजप सत्तेत आली. या काळात पक्षातील अनेकांचं पुनर्वसन झालं, पण पक्षानं पंकजा मुंडेंना कायम डावललं अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनात दृढ होत चालली आहे. ही भावना बदलण्याचा भाजप नेतृत्वाकडून प्रयत्न होतो की पंकजा मुंडेच मवियाच्या नेत्यांची ऑफर स्वीकारत नवा निर्णय घेतात याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात पुन्हा एकदा वाद पेटला. याआधी गवताच्या गंजीवर बसलेल्या महाविकास आघाडीत पुन्हा एकदा ठिणगी पडल्यानं वज्रमूठ धोक्यात आली आहे का? अजित पवारांनी दिलेला सल्ला संजय राऊतांना मानवला नाही आणि नवं राजकारण त्यातून सुरू झालं. संजय राऊतांच्या थुंकण्याच्या कृतीवर सत्ताधारी नव्हे तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही आक्षेप घेतलाय. राजकीय संस्कृतीचं सगळ्यांनी पालन करायला हवं असा सल्ला अजित पवार यांनी राऊतांना दिला. अजित पवारांनी दिलेला सल्ला संजय राऊतांच्या पचनी पडला नाही. संजय राऊतांनी सल्ला मांडणं तर सोडाच, पण इथं लागू नसलेला अजित पवारांच्या 10 वर्षापूर्वीच्या वक्तव्याचा दाखला दिला. इतकंच नाही तर संकट येत आहेत म्हणून भाजपसोबत सूत जुळवण्याचा विचार मनात येत नाही असा टोला राऊतांनी लगावला. धरणामध्ये थुंकणं चांगलं, असं संयम तर राखला पाहिजे प्रत्येकाने, बरोबर आहे, पण ज्याचं जळतं त्याला कळतं. काही आमच्या अंगाला भोकं पडत नाही, ते मोठी माणसं आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो. ही आपली संस्कृती नाहीये. त्यांनी काय बोलावं त्यांचा अधिकार आहे. संजय राऊत कधी कधी मवियाच्या नेत्यांवरही टीकेचे बाण सोडतात. आता तर अजित पवारांचा सल्लाही संजय राऊत यांना नकोसा झालाय. त्यामुळे महाविकास आघाडीची मूठ बांधणारे संजय राऊत महाविकास आघाडीला पाणी पाजतील हे आता स्पष्ट होऊ लागलंय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या थुंकण्याच्या कृतीनंतर शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. राऊतांनी त्यांचं वर्तन सुधारलं नाही तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा शिवसेनेच्या नेत्यांनी दिलाय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात राज्यभरात संतापाचा भडका उडालाय. राऊतांच्या थुंकण्याच्या कृतीनंतर शिवसैनिक चांगलेच खवळले. नाशिकमध्ये संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी संजय राऊतांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी करून त्यांचा रोष व्यक्त केला. संजय राऊतांनी त्यांचं वर्तन सुधारलं नाही तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा शिवसेनेच्या नेत्यांनी दिलाय. मराठा क्रांती ठोक मोर्चानेही संजय राऊतांना जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिलाय. तर दुसरीकडे हा सगळा वाद निर्माण करणाऱ्या संजय राऊतांची बेफिकिरी कायम असल्याचं पाहायला मिळालं. संजय राऊतांना माझं असं सांगणं आहे की तुम्ही आता थांबा, अन्यथा संपूर्ण राज्यातील जनता तुमच्या अंगावर थुंकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ज्या ठिकाणी संजय राऊत दिसतील त्या ठिकाणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आम्ही त्याच्यावर थुकल्याशिवाय राहणार नाही. सुरक्षा कोणाला आहे? ज्यांनी बेईमानी केली आहे त्या आमदार खासदारांच्या मागे पुढे सुरक्षा आहे. माझ्याकडे आहे का? मी एकटा लढतो. या वादाच्या पार्श्वभूमीवर मी कुणावरही थुंकलो नाही असं स्पष्टीकरण राऊतांनी दिलं. या वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. खासदार संजय राऊतांच्या विरोधात राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले. राज्यभरात शिवसैनिकांनी संजय राऊतांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. संजय राऊतांविरोधात मुंबई ते राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक झालाय. ठाण्यात आनंदाश्रमाच्या बाहेर शिवसैनिकांनी राऊतांच्या पोस्टरला जोडे मारत आपला संताप व्यक्त केला. तसंच वैफल्यग्रस्त संजय राऊतांना लवकरच मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय राऊतांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी मोठ्या संख्येनं शिवसैनिक एकत्र आले होते. यावेळी संजय राऊतांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुण्यात डेक्कन चौकात हॉटेल गुडलक समोर संजय राऊतांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. याच्यापूर्वी पण आम्ही मेंटलला 2 वेळा त्यांच्यासाठी बेड रिझर्व केला होता आणि खरं तर आता ही वेळ आहे, मला असं वाटतं मेंटल हॉस्पिटलची गाडी नेऊन त्यांना स्वतः
पकडून आणलं पाहिजे की अशा प्रकारे ते थुकायला वगैरे लागलेले आहेत. जर आमच्या शिवसेना नेत्याविषयी त्यांनी जर बेताल वक्तव्य केलं तर त्यांना या ठिकाणी फिरून देणार नाही, हा आमचा या ठिकाणी इशारा आहे. वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून संजय राऊत वादाच्या भोवऱ्यात अडकत चाललेत. विरोधकांवर टीका करण्याच्या नादात संजय राऊतांच्या भाषेचा स्तर खालावत चाललाय. सध्या संजय राऊत आणि अजित पवार यांनी पुन्हा एकदा एकमेकांमध्ये त्यांच्या झुंकलेलं पाहायला मिळालं. पण संजय राऊतांनी केवळ अजित पवारांना चिमटा काढला असं नाही, तर राऊतांनी काँग्रेसला सुद्धा लोकसभा जागा वाटपावरून टोला लगावलाय. त्यामुळे संजय राऊतांच्या टीकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर तोंडसूक घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांचा सल्ला, त्यावर राऊतांनी चढवलेला हल्ला हे कमी म्हणून की काय? आता संघर्षात राऊतांनी काँग्रेसलाही ओढलाय. गेल्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवरून राऊतांनी काँग्रेसला चिमटा काढलाय. पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मात्र उद्धव ठाकरेंशी चर्चा करू असं म्हणत राऊतांकडे साफ दुर्लक्ष केलंय. 2019ला काँग्रेस एकाच ठिकाणी निवडून आली, राष्ट्रवादी 4 ठिकाणी निवडून आली. जागा वाटपाच्या वेळेस जेव्हा बसू आणि तेव्हा तिघही मिळून आम्ही ते जाहीर करू, अशी आमची भूमिका आहे. आम्ही पालन करतो आहे. तर संजय राऊत उद्धव ठाकरे साहेबांना त्यांना वेगळे काही पॉवर दिले असतील असं मला वाटतं, असं नाही. एकंदरीतच महाविकास आघाडीत सध्या जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. कधी पुणे, कधी अमरावती, कधी कोल्हापूरच्या जागेवरून महाविकास आघाडीत बेबनाव होताना दिसतोय. याची धग आता राज्यस्तरावर सुद्धा जाणवू लागल्याचं राऊत आणि पटोलेंच्या वादातून दिसून येतोय. त्यामुळे आता या वादाचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. नाशिक शहरात गेल्या काही दिवसात सातत्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांचा धडाका सुरू आहे. सातत्यानं नाशिक शहरातील बड्या अधिकाऱ्यांच्या लाच प्रकरणात मुसक्या आवळल्या जात आहेत आणि आता मनपा शिक्षणाधिकाऱ्याला एसीबीच्या पथकाकडून 50,000ची लाच घेताना अटक झाली आहे. डॉक्टर सतीश खरे यांच्यावरील कारवाईनंतर सर्वात मोठी कारवाई नाशिकच्या मनपा शिक्षण विभागात करण्यात आली आहे. मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना 50,000 रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. या कारवाईनंतर एसीबीच्या तपासात धनगर यांच्याकडून मोठं घबाड हाती लागलंय. धनगर यांच्या घरात तब्बल 85 लाख रुपये रोख आणि 32 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत झालेत. त्याचबरोबर धनगरांच्या नावावर 2 आलिशान फ्लॅट आणि 1 जागा देखील आहे. खूप मोठ्या प्रमाणात कॅश 85 लाख रुपये सापडलेले आहेत आणि 32 तोळे सोनं सापडलेलं आहे. त्यानंतर 3 प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट सापडलेले आहेत. काही बँक अकाउंट्स मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही आता सर्च करत आहोत. विशेष म्हणजे धनगर राहत असलेल्या उंटवाडी परिसरातल्या राहत्या फ्लॅटची किंमत 1.5 कोटी रुपये असल्याचं कळत आहे. त्यानंतर सुनीता धनगर यांची बँक खाती, लॉकर्स किती याबद्दलचा तपास सुरू आहे. सुनीता धनगरांनी आणखी किती माया कमावली याचा आलेख लवकरच समोर येणार आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या कर्जत हस्तपोखरी या 4 पदरी रस्त्याची ग्रामस्थांनी पोलखोल केली. याबाबत न्यूज 18 लोकमतनं बातमी प्रसारित केल्यानंतर रस्त्याची पोलखोल झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारला खडबडून जाग आली. जालन्याच्या अंबड तालुक्यातल्या कर्जत हस्तपोखरी इथल्या रस्त्याच्या बोगसगिरीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या 3 सदस्यीय पथकानं 10 किलोमीटर रस्त्याची पाहणी केली. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री निरडा पथकानं या रस्त्याची पाहणी केली. राकेश कुमारांच्या नेतृत्वात दिल्लीतून आलेल्या पथकानं रस्त्याच्या सर्व निकषांची पाहणी करत काही नमुने गोळा केले. याबाबतचा अहवाल वरिष्ठांना देणार असल्याचं राकेश कुमार यांनी म्हटलं. तर हा बोगस प्रकार उघड केल्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी धमकावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. प्रोजेक्ट में क्या दिक्कत है वो हम अभी जांच कर रहे हैं. जांच करने के बाद मंत्रालय को रिपोर्ट देंगे. कार्यकारी अभियंता सलगर मॅडम यांनी गावकऱ्यांना गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. या पाहणीनंतर बिल काढण्यासाठी अनोखी शक्कल लढवणाऱ्या बोगस कंत्राटदारावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टला मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे. मंदिराच्या प्रतीक्षालयाच्या इमारतीमध्ये अनधिकृतपणे लाडू बनवण्याचं तसंच या ठिकाणी तेल, तुपासारख्या ज्वलनशील पदार्थांचा साठा केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबईतल्या प्रभादेवीतल्या सिद्धिविनायक मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येतात. सिद्धिविनायक मंदिरामध्ये अनधिकृतपणे लाडू बनवण्याचा कारखाना सुरू करण्यात आल्याची महापालिकेला माहिती मिळाली. त्या ठिकाणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता मंदिराच्या प्रतीक्षालयाच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर लाडू बनवत असल्याचं निदर्शनास आलं. या इमारतीच्या तळमजल्यावर तुपाचे, तेलाचे असे ज्वलनशील पदार्थांचा साठा असल्याचं निदर्शनास आलं. मंदिराच्या आवारात मोठ्या प्रमाणात दुरुस्तीचं काम सुरू असून सुरक्षेच्या दृष्टीनं कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नाही. मंदिरातील प्रतीक्षालयाच्या इमारतीच्या तळमजल्यावर ठेवलेले ज्वलनशील पदार्थ त्वरित योग्य ठिकाणी स्थलांतरित करावेत. तसंच दुरुस्तीच्या कामाच्या सभोवताली सुरक्षेच्या दृष्टीनं कुंपण उभारावं असंही पालिकेनं नोटीसीत म्हटलंय. अन्यथा संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असा इशारा पालिकेनं दिलाय.
जे रुग्णालयातील नेत्रतज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांचा राजीनामा सरकारनं मंजूर केलाय। लहाने यांच्यासोबत सरकारचा मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानाच्या समन्वयक पदाचा करार सुद्धा समाप्त करण्यात आला। डॉक्टर तात्याराव लहाने हे त्यांच्या वैयक्तिक रेकॉर्डसाठी विद्यार्थ्यांना शस्त्रक्रिया करण्याची संधी देत नाहीत असा आरोप करत माडच्या डॉक्टरांनी आंदोलन केलं। या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांनी केलेले आरोप क्लेशदायक असल्याचं सांगत जे हॉस्पिटलशी आपला संबंध संपल्याचं त्यांनी जाहीर केलं। या घडामोडी घडत असताना डॉक्टर तात्याराव लहाने यांनी दिलेला राजीनामा आता सरकारनं स्वीकारलाय। लहाने यांच्यासोबत मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानाच्या समन्वयक पदाचा करार समाप्त करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। गेल्या वर्षी 13 डिसेंबरला लहाने यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती। त्यांनी जा म्हणण्यापेक्षा आम्हीच सोडतो म्हणून हा निर्णय घेतला आणि आज आम्हाला शासनाने आमच्या मनासारखं सोडलं आहे। त्यामुळे आम्ही त्यांचे ऋण व्यक्त करतो, आभार मानतो आणि आमचं कार्य सुरूच राहील। लहाने यांच्यासोबत इतर 9 डॉक्टरांनी दिलेले राजीनामे सुद्धा सरकारनं स्वीकारले। आता डॉक्टर लहानेंचा राजीनामा सरकारनं स्वीकारल्यानं जे हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरांचं आंदोलन थांबणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्राची लाडकी परी आता 75 वर्षांची झाली आहे। या 75 वर्षात लाल डबा, एशियाड, सीएनजी एसटी, शिवशाही ते शिवनेरी अशी एसटीची विविध रूपं आपण सगळ्यांनी बघितली। एसटीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंतचा सगळा प्रवास कसा होता हे सांगणारा चित्ररथ महाराष्ट्रभर फिरणार आहे। एसटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं एसटी विश्वरथ तयार करण्यात आलाय। या रथ प्रदर्शनात एसटीची विविध रूपं पाहायला मिळणार आहेत। 1 जून 1948 रोजी एसटीचा प्रवास सुरू झाला। पहिली एसटी लाकडाची होती आणि ती पेट्रोलवर चालायची। लाकडी एसटी पासून सुरू झालेला प्रवास आता इलेक्ट्रिक बसपर्यंत पोहोचलाय। शिवाय एसटी बसची विविध रूपातली तिकीटं सुद्धा या रथात पाहायला मिळतात। 10 वर्ष अभ्यास करून एसटी विश्वरथ साकारण्यात आलाय। हा एसटी विश्वरथ पुढील वर्षभरापर्यंत महाराष्ट्रभर फिरणार आहे। तेव्हा सगळा व्यवहार हा खाजगी वाहतूकदारांमार्फत होत होता। मग त्यावेळेला आपल्या मुंबई प्रांतिक सरकारने 1948ला त्याची स्थापना केली आणि देशातली पहिली राष्ट्रीयकृत संस्था होती। त्या एसटीने प्रवास न केलेला असं महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर कुणीच नसेल आणि त्या एसटीच्या कवेत घेतलेले आम्ही सुद्धा एक प्रवासी आहोत। एसटीचा 75 वर्षातला दैदिप्यमान प्रवास कसा होता हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला या एसटी विश्वरथ प्रदर्शनाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे। त्यामुळे हा एसटी विश्वरथ प्रत्येकासाठी एक पर्वणी ठरणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात भीषण अपघाताचा थरार पाहायला मिळाला। हा अपघात इतका भयानक होता की बाईकस्वार 50 ते 60 फूट उंच उडाला। या अपघातात बाईकस्वाराचा मृत्यू झाला। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरातील जीवनगंगा गेट समोर झालेला हा भीषण अपघात। या भागातील एका चौकात बाईकस्वार सुरेश सरवंडे यांनी आपली बाईक उजवीकडून डाव्या बाजूने नेत असतानाच समोरून येणाऱ्या भरधाव कारनं त्यांच्या बाईकला धडक दिली। या कारच्या धडकेत मोटारसायकल 100 फूट फरफटत गेली। तसंच या धडकेत सुरेश सरवंडे हे 50 ते 60 फूट उंच उडाले। अपघाताचा हा थरार इथं जवळ असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला। या अपघातात बाईकस्वार सुरेश सरवंडे यांचा मृत्यू झालाय। RRR सिनेमानं रसिकांवर मोहिनी घातली। या सिनेमातील नाटू नाटू गाण्यानं ऑस्कर पुरस्कार जिंकत नवा इतिहास घडवला। या गाण्याची जादू भारतातच नाही जगभरात पाहायला मिळाली। देश विदेशातही अनेक ठिकाणी नाटू नाटूची क्रेज पाहायला मिळाली। दरम्यान आता युक्रेनच्या सैनिकांनाही नाटू नाटू गाण्यानं वेड लावलंय। सोशल मीडियावर युक्रेनच्या सैनिकांचा नाटू नाटू गाण्यावरचा डान्स तुफान व्हायरल होतोय। विशेष म्हणजे या गाण्याचे बोल युक्रेनियन भाषेत आहेत। या व्हिडिओमध्ये युक्रेनी सैन्यातील 2 सैनिक नाटू नाटू गाण्यावर अभिनेता रामचरण आणि ज्युनियर NTR सारखे थिरकतायत। युक्रेनच्या सैनिकांनी नाटू नाटू गाण्यावर डान्स करत रशियाला आव्हान दिलंय। तसंच या व्हिडिओमध्ये त्यांनी ड्रोनद्वारे बॉम्ब हल्ल्याचं प्रात्यक्षिक देखील दाखवलं। या दोन्ही देशात युद्ध सुरू होण्याच्या काही महिने आधीच RRR सिनेमातील नाटू नाटू हे गाणं युक्रेनच्या राष्ट्रपती भवनात चित्रित करण्यात आलं होतं। संत मुक्ताईंच्या पालखीला आता सुरुवात झालेली आहे। पंढरपुराकडे त्याने प्रस्थान केलंय। खानदेशमधून मार्गक्रमण करत विदर्भात ती दाखल झाली आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये शेकडो वारकरी सहभागी झाले। या वारकऱ्यांना आता विठुरायाची भेटीची आस लागली। शुक्रवारी संत मुक्ताईंच्या पालखीचं मुक्ताईनगरमधून पंढरपूरकडे प्रस्थान झालं। शनिवारी सकाळी 6 वाजता या पालखीनं आपल्या पुढील प्रवासासाठी मार्गक्रमण केलं। खानदेशातील चिखलीमध्ये या पालखीचं स्वागत झालं। यानंतर पालखीनं खानदेशची सीमा ओलांडत विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश केला। या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं वारकरी सहभागी झाले। विठ्ठल नामाचा गजर करत पायी वारीमध्ये चालण्यात मोठा आनंद मिळत असल्याची प्रतिक्रिया वारकऱ्यांनी दिली। एक स्त्री संत म्हणून मानाचा पालखी सोहळा आहे
आणि हा सोहळा आज कालच्या दिवशी प्रस्थान झाला आणि आज खानदेशमधून विदर्भामध्ये प्रवेश होत आहे. मुक्ताईंच्या या पालखी सोहळ्याला 3 शतकांची परंपरा आहे. पुढील 25 दिवसात जवळपास 750 किलोमीटरचं अंतर कापत ही पालखी आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होते. तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या, जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.